बुल्ढाना जिले के शेगांव तहसील के 18 गांव में पिछले 2 महीने से बाल झड़ने की समस्या का अब तक कोई समाधान नहीं मिला है। वहीं शोध संस्थान ICMR के आधिकारिक रिपोर्ट अभी तक नहीं आ पाई है। इस बीच केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव से जब पत्रकारों ने इस पर सवाल पूछा तो प्रतापराव जाधव ने वरिष्ठ शोधकर्ता पद्मश्री डॉक्टर हिम्मतराव बावस्कर द्वारा किए गए शोध की आलोचना की। अब ये मुद्दा एक बार फिर से सुर्खियों में आ गया है। एक ओर बाल झड़ने की समस्या से जनता परेशान है, वहीं पद्मश्री सम्मानित वरिष्ठ वैज्ञानिक डॉक्टर हिम्मतराव बावस्कर ने शोध कर ये निष्कर्ष निकाला है कि सरकार द्वारा वितरित अनाज की गुणवत्ता खराब होने के कारण बाल झड़ रही हैं। लेकिन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव ने उनके शोध को गलत ठहराया और तीखी आलोचना की है। कारण हे स्वतःच्या कुटुंबाचे 92,000 रुपये मी खर्च केले आणि संशोधन आहे, हे रिसर्च आउट केले, माझ्याकडे सगळा डाटा आहे आणि हे डाटा असल्यामुळे होई ICMR मी अपॉइंटेड होतो मागे, पण तो रिसर्च करणं प्रत्येकाची ड्युटी आहे ना। मी आता माझ्या भाषणात सुद्धा सांगले, मी गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे, माझी ड्युटी आहे की जे सफरिंग झालं हे काम मी कॅडमियम सुद्धा काम केलंय। या भागामध्ये किडनी फेल्युअर जास्त होते खारपण पट्ट्यामध्ये, त्याच्यावर संशोधन करून सरकारला कंपल्सरी केलं की वारी वॉटरचं पाणी दिलं, कॅडमियमचे रिनल फेल्युअर कमी झाले। त्यामुळे काय नाही जो आहे तो हास्यास्पद आहे अशी टिप्पणी केल्याच्या बातम्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या होत्या। काही माध्यमांमध्ये तशा बातम्या झळकल्या। आता यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही स्पष्ट आहे। मात्र नेमकेपणाने ते काय बोलले तर त्यांनी त्यांचा जो अहवाल आहे, अजून जो केंद्रीय ज्या एजन्सीज आहेत त्यांचा अजून अहवाल आला नाही असा अहवाल दिला। मात्र त्याचा अहवाल तो येण्याच्या आधीच त्यांनी सुमोटो जिल्हाधिकाऱ्यांनी पावलं उचलायला पाहिजे होती। ठीक आहे, आपल्या बावस्कर सारखी खाजगी कंपनी नाहीये की मी काही संशोधन केलं आणि लोकांच्या समोर मांडलं। ते हे वैयक्तिक यांचं संशोधन होतं, यांचे रिपोर्ट यांनी दुसऱ्या दिवशी दिले, हा त्यांचा अधिकार होता। ICMR ज्यावेळेस होतं हे ऑथेंटिक आहे, हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत चालणाऱ्या मधलं संशोधन केंद्र आहे आणि याचा रिपोर्ट गेल्यानंतर त्याच्यामध्ये जर काही झालं तर त्याला ICMR रिस्पॉन्सिबिलिटी असते। आणि म्हणून ICMRनं जो प्राथमिक रिपोर्ट जो दिलेला होता त्या रिपोर्टमध्ये त्यांनी हेच कारण दिलेलं होतं जे बावस्कर साहेबांनी दिलेलं आहे। हेच त्याच्यामध्ये कारण दिलेलं होतं की सेलिलियम वाढल्यामुळं या केस गळती झालेली आहे। आता त्याच्यानंतरचा दुसरा विषय येतो की सेलिलियम वाढलं कशामुळे।